हर्षल पितले साहेब तुम्ही व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला आता नक्कीच कॅमेऱ्याच्या बाजूनी सर्वजण बाजूला जायचं आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला बघतोय जय भवानी गोविर्ले, तर दुसऱ्या बाजूने गावदेवी उंबर्डे. गावदेवी उंबर्डे या संघाने इथे नाणेफेक जिंकलाय. प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय जय भवानी गोविर्ले संघाला की इथे आपण या आणि प्रथम 5 षटकासाठी. बघा इकडे आमचे मायकल जोयचे भूतपूर्व कॅप्टन सन्माननीय नितीनजी मोकल यांच्या वतीनं या आपल्या 50 साठी म्हणजे 72 धावांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. सगळे धन्यवाद. येस, चला दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं सहकार्य करा आणि कृपया जे नियम आहेत ते नियम तुम्ही प्रत्येकाने फॉलो करा अशी माझी विनंती आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस सर, पुन्हा एकदा मॅच कडे जरूर जाणार आहोत आपण. आपण बघतो की या रजनीतील चौथा सामना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. खरं तर अप्रतिम सामन्याची इथे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सामने इथे पार पडतायत, जरूर दाद द्यावे लागणार आहे आपल्याला सर्वच गावदेवी जोहे व श्री वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळाची. नेक्स्ट मॅच जय भवानी गोविर्ले विपक्ष गावदेवी उंबर्डे. जय भवानी गोविर्ले या संघाला इथे प्रथमतः आपण बघतोय की उंबर्डे टीम ही इथे फलंदाजी करताना पाहतोय आपण. तर प्रथमच्या आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. 12वा प्रतिनिधीने जरा लक्ष द्या आमच्याकडे प्लीज. आणि पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक जय भवानी गोविर्ले या संघाकडून घेऊन येते. गोलंदाजाचं नाव संकेत ठाकूर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की शॉर्ट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. यावेळेचा पहिला बॉल कव्हर पॉइंट मध्ये बॉलला ढकलायचं होतं. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. वेगावरती स्वार झालाय. पहिला चेंडू अगदी अतिशय वेगाने प्रचंड वेगाने फेकलाय. बॉल गुडलेन स्पॉट वरून उचली घेतोय आणि यष्टी रक्षकाकडे जातोय. अशा रीतीने मागची मॅच तुम्ही पाहिली होती, ज्या पद्धतीने साईडने फलंदाजी केली होती. 77चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट पार करत असताना तब्बल विचार केला तर 21 धावा, 21 चेंडू मध्ये 62 धावा, 72 धावा ठोकून काढल्या. काय फलंदाजी राहिली आहे. आवरे संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही सगळेच यावेळेला फॉर्म मध्ये आहोत. आणि इकडे बक्षीस आले बघा. प्रत्येक रन साठी प्रवीण पाटील एक जबरदस्त खेळाडू यांच्याकडून गोट्यासाठी उंबर्डेच्या गोट्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि कॅश साठी 200 रुपये. येस, गोट्या म्हटलं तर उंबर्डे गावची शान म्हटलं जातं. क्रिकेट क्षेत्र त्यांनी गाजवलंय आणि गोट्याचा इथे मात्र नाव घेतल्यानंतर इथे मात्र मोठा फटका आदलला. क्षेत्ररक्षक तिथे होता. अप्रतिम झेल, कॅच ऑफ दी टुर्नामेंट, कॅच ऑफ दी नाईट. यावेळेचा अप्रतिम एक प्रेक्षणीय झेल. बॅक टू द डग आउट प्लेअर. घेण्यासाठी अमरदीप घरत साहेब आमच्या बरोबर ती आहे. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अमरदीप घरत आपण बघतोय इथे ज्या पद्धतीने प्रथम पहिल्याच षटकावरती या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं होतं संकेतला. प्लीज संकेत वरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल फास्ट अँड फ्युरियस होता. दुसऱ्या बॉलला अगदी आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी बल कमी पडलं आणि इथे मात्र मोठा मासा गल्याला लागलाय. यावेळेचा फटका चांगला आहे, परंतु तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. लगातारचा दुसरा विकेट. बॅक टू द डग आउट. आज इथे उपस्थित आहेत. हॅट्रिक साठी सुद्धा त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे.
एक मिनिट एक मिनिट. जरूर जरूर. इथं पैसाची आता मात्र बघा सर पाऊस पडताना दिसेल. मगाशी जोहा टीम जरी खेळत होती तरी सुद्धा गावातल्या सुपुत्रांनी इथे मात्र प्रतिस्पर्धी संघ विजयी झाला त्यांना सुद्धा बक्षिसं दिलं. यालाच क्रिकेट म्हणतात. दीपक मोकल सर आहेत आमच्या बरोबर. दीपक मोकल सर या गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी सुद्धा इथे मात्र हॅट्रिक साठी 500 रुपये लावलेले आहेत. मॅच आता कोणीही जिंको. इथे मात्र बघा जरूर जरूर. आणि ती कॅश प्राईज आपल्यापर्यंत आलेली आहे सर. आणि याचा हिशोब आता तुम्हाला ठेवावा लागणार आहे. जरूर. अमरदीप घरत साहेब, दीपक मोकल साहेब, त्याच्यानंतर आमच्या इथं बघा गोपी शेठ सुद्धा आमच्या इथं उपस्थित झालेले आहेत. आणि या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. शांततेने क्रिकेटचा हा आस्वाद आनंद घेत असताना अनेक खेळाडू आपल्याला बघतोय आपण. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय की निखिल माली स्वस्त्यात बाद झाला. डगआउटचा रस्ता त्याच्यासाठी खुला झाला होता. खरं तर मोठा मासा गलाला लागला. त्याच्यानंतर प्रितेश म्हात्रे आला आणि त्यांनी सुद्धा त्याच पहिल्याच चेंडूवरती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा नंतर माघारी गेला. यावेळेला बघतोय आपण ही जाऊन हॅट्रिक. आता आपण बघतोय संकेत ठाकूर हा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज संकेत आपली गोलंदाजी दाखवते, पॉवर दाखवतोय. हा पिच बॉल पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी इथे आणि 500 रुपयाचं पारितोषिक दीपक मोकल आणि अमरदीप घरत साहेबांनी लावलं होतं ते आता मात्र नक्कीच नंतर करा तुम्ही. आता मात्र आपण नक्कीच संकेत ठाकूरला देणार आहोत आणि संकेत ठाकूरसाठी एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा अमरदीप घरत साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणजे लगातारच्या 3 षटकारासाठी सुद्धा म्हणजे उंबरड्या टीम साठी सुद्धा इथे पारितोषिक लावलेली आहेत. त्याचबरोबर ती गोयरले संघासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. आणि इथे मात्र विकेटची पडझड झालेली आहे. आता उंबरडे संघाला इथे स्वतःला सावरणं गरजेचं असणार आहे. इथे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असणार आहे. आक्रमकतेकडे जाण्याची तुम्ही चिन्ह आता कमी करा. कारण आपल्याला स्वतःला सावरा आणि संघाला सावरा मी म्हणेन. कारण गोलंदाज अगदी पॉवरफुल आहे आणि त्याची त्यांनी पॉवर दाखवली आहे. संकेत ठाकूर येस डॉट बॉलला मिडन ओव्हर असणार आहे आणि डॉट बॉल खेळला जातोय परंतु अगदी समय सूचकता दाखवली शांतपणाने. अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि आताच आलेल्या दर्शनने इथे मात्र बघतोय आपण सिंगल कंप्लीट केली आणि इथे एक धाव म्हणजे श्री गणेशा इथे झाली आहे. भवानी झालेली आहे उंबरडे संघाची. उंबरडे संघ म्हटलं तर एक टेनिस क्रिकेट जगतामधला अजून एक सर आपल्या पेण तालुक्यातला एक अग्रगण्य असलेला टीम आहे. आणि ज्या ज्या वेळेला गावदेवी उंबरडे संघाचं नाव घेतलं जातो तो आम्ही वज्रादेवी उंबरडे टीम त्यावेळेला पाहायचो. आणि त्यावेळेला आमच्याकडे नक्कीच येस हिट विकेट साठी सुद्धा स्टंप बोल्ड साठी क्लीन बोल्ड साठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मला वाटते आज दोन्ही टीम साठी आपल्याला इथे बघतोय आपण अमरदीप घरत साहेब आणि दीपक मोकल साहेब उपस्थित आहेत. त्यामुळे पैशांची खैरात आहे. जरूर सातत्याने आम्ही उंबरडे गावचं या नाव घेतो असतो. त्यावेळेला ह्या ज्या टीम आहेत ज्या टीमने खरं तर क्रिकेट गाजवलंय त्या क्रिकेटचं नाव घेत असतो. तर जय भवानी गोविरले संघ हा सुद्धा खूप कमी नाहीये. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ह्याही संघाने आपली प्रतिभा उंचावलेली आहे. चला वेळ घाऊ नका. आपल्याला इथे टायमर ऑन आहे. प्लीज थोडीशी टीम मीटिंग झालेली आहे. सर टीम मीटिंग यासाठी असणार आहे की आता आपल्याला खेळ सावरण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे आक्रमकतेकडे कमी आणि आपल्याला फक्त सेन्सिबल क्रिकेटमध्ये पुढे सरसावं लागणार आहे. फटकेबाजी करावी लागणार आहे परंतु तेही अगदी गॅप मध्ये. असा नक्कीच आपल्याला कानमंत्र जरूर दिला असेल. आपण बघतोय एका बाजूला दर्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला सूरज म्हात्रे आहे. दर्शन यावेळेचा बॉल पायडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलने अँगल क्रिएट केला. बंटी म्हात्रे सर मॅन फ्रॉम सोहा पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तिथे मात्र वाईड घोषित केलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल तिथे ऍड केली जाईल आणि धावफलकावरती 2 धावा आल्यात. अरे बापरे लगातार 3 व्हाईटला पण 500 रुपये. आणि इथे मात्र बिरकावलाय बॉल. स्ट्रेट डाऊनचा फटका डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4-4-4.
जी हा, नक्कीच. पुन्हा एकदा बघा, अमरदीप घरत साहेब यांनी सांगितलं की लगातार 3 वाईटला सुद्धा 500 रुपये देण्यात येतील. म्हणजे तुम्ही काही करा, क्रिकेट कसं पण खेळा, तुम्हाला पैसा मिळणार आहे. असू द्या, चांगली गोष्ट आहे. आणि या दात्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. अर्पुनिया भाम सुमनांचे प्रेमभरे स्वागत व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचे. वाह, इथे मात्र फटका सजवला, गॅप मध्ये आहे बॉल, काऊ कॉर्नर रिजन मध्ये फ्लिक केलाय बॉलला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी होईल तिथे. अगदी सीमे रेषेच्या लगत बॉल अडवला गेलाय, कारण 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल पुढे सरसावला होता. कुठेतरी टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला होता. परंतु ही फटकेबाजी मी म्हणेन सर, संघाला इथे मात्र धावसंख्या उभारी घेण्यासाठी चांगली आहे, कारण गॅप मध्ये खेळणं गरजेचं आहे. कारण ते आता 3 विकेट माघारी गेलेत, आणि 3 विकेट म्हणजे महत्वाची विकेट. यावेळचा बॉल होता फास्ट अँड फ्युरियस, फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न इथे दर्शनचा झाला. परंतु आपण बघतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये, बॅट कटच्या स्वरूपामध्ये 1 धाव पुढे येईल जरूर आपल्याला. सिंगल येतोय तिथे धावफलकावरती. आता जाऊया 9 धावसंख्या धावफलकावरती. यस, या चेंडूवरती 3 धावा काढल्या तर 300 रुपये अमरदीप घरत साहेबांकडून देण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती सुवर्ण संधी आहे. यावेळेला लोअर फुल टच बॉल होता, अगदी बघतोय आपण बॅटच्या अगदी मधोमध बॉल लागला होता. परंतु बॅटमध्ये टायमिंग खूप कमी पाहायला मिळालं होतं. खरं तर अशा प्रकारचे चेंडू सोडणं आता गरजेचे नाहीयेत, परंतु फलंदाजाच्या डोक्यामध्ये हे चाललंय की आता विकेट गमावणं आपल्यासाठी महत्वाचं नसणार आहे. आता एक सिंगल मध्ये जाऊया, कारण कदाचित शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला मोठी धावसंख्या उभारता येईल. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमकतेकडे वळताना दर्शनला पाहायला मिळालं, ज्या दर्शनने एक चौका ठोकला होता डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तिथून मात्र हा डॉट बॉल आलाय, सिंगल इथे बघतोय आपण धावफलकावरती तिथे स्थिरावलेली आहे. 10 वरती 3 अशी स्थिती आहे. यस, या कॅच चेंडूवरती कॅच जर झाला तर 200 रुपये. अमरदीप घरत, अमरदीप घरत, अमरदीप घरत, घरत बंधूंचं हे प्रेम राहिलंय. यावेळचा बॉल होता, चांगला बॉल होता बघा. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू डॉट आले होते, त्यामध्ये 2 चेंडू डॉट आणि 3 लगातारचे विकेट होते. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. आता मात्र आपण बघतोय दुसऱ्या क्रमांकाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले स्वप्नील पाटीलने फेकलं, आणि तिथे मात्र या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. आणि धावफलकावरती आता सध्यामध्ये 10 वरती 3 अशी परिस्थिती आहे. सो आदरणीय काशीनाथजी वाघमारे साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपण उपस्थित झालेले आहेत. काशीनाथ वाघमारे. काशीनाथ वाघमारे साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आपण बघतोय आज मात्र अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येताना दिसतोय. आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो की आकाशामध्ये तारे नसतील तर आकाशाला शोभा नाहीये, फुलं नसतील तर त्या बागेला शोभा नाहीये, आणि जर मान्यवर नसतील तर त्या व्यासपीठाला शोभा नाहीये. आणि अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येताना अनेक वेळेला पाहायला मिळतोय. गेले 3 दिवस ही सामने, हे नाईटचे सामने इथे मात्र अटल करंडक 2025 तिसरं षटक मार्गस्थ. आपटलेला चेंडू शॉर्टम पुल बॉलला केलाय भूर. इथून मात्र 1 बाउन्स स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय एक हाय हँडसम अटल करंडक 2025 चा चौकार. तीन येणं गरजेचं आहे. चौकारांसाठी अमरदीप घरत यांच्याकडून 500 रुपये असणार आहे. सर बघा, शॉर्ट बॉल होता, या बॉलला पूल करू शकला असता, परंतु त्याला माहिती आहे की त्यापेक्षा आपण अगदी डिफेन्स बॉल खेळला आणि हा चौकार ठोकला. यावेळचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे, खाली क्षेत्र आहे, नो मॅन्स लँड. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, बॉलला केलंय ग्लान्स बॉलला चाललाय फाईनल क्षेत्रामधून, सरळ दणदणीत आला लगातारचा चौकार. रहेगा आणि त्या बाप माणसाला नक्कीच नमस्कार असणार आहे. परंतु इथे चमत्कार का आहे, लगातारचे 2 चौकार सूरज मात्रेच्या बॅट मधून आला. ही झोन हॅट्रिक चौकाराच्या उंबरट्यावरती
हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो उभा होता, परंतु तिथे अगदी चांगला बॉल होता. अगदी स्ट्रोक झोन पासून किंवा स्ट्रोकच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संकेत ठाकूर करतोय. कारण लगातारचे 2 चौकार खाल्ल्यानंतर त्याला मात्र समजदारी आली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली आहे 18 वरती 3. चांगला बॉल होता इथे कव्हरच्या दिशेने आपण बघतोय. शॉर्ट्स कव्हरला तिथे क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल आली तिथे, सॉफ्ट हँडेड बॉल खेळला गेला. आता मात्र 2 फलंदाजांमध्ये जरूर बातचीत होईल, कारण आक्रमकतेकडे वळणं आता गरजेचं आहे. कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती आता 19 आहेत. सूरज मात्र आघाडीचा फलंदाज होता आणि त्याच्याकडे आक्रमकता आहे. उद्ध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे, परंतु 2 षटक तो शांत राहिला होता. दर्शन त्याची साथ देते. दर्शन सुद्धा चांगला खेळ करतोय. चौकार त्याच्या बॅटला आलाय, म्हणजे विध्वंसक त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आहे. इथे मात्र अगदी वेगाने बॉल बघतोय. अगदी विद्युलता जणू काय त्याच्या बॅटमध्ये आहे. बॅटवरती फिरवली गेली, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होणं सर तेवढंच गरजेचं आहे. कारण बॉल ज्या पद्धतीने येतोय त्या बॉलमध्ये तुम्हाला तुमचं हँड कोऑर्डिनेशन आहे, आय कोऑर्डिनेशन आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे आता समजणं गरजेचं असणार आहे. फक्त मध्ये हवेमध्ये बॅट लागली तर लागली असं होऊन चालणार नाही, कारण संघाची स्थिती खूप खराब आहे आणि या खराब परिस्थितीमधून तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय, परंतु ही दशा सुधारावी लागणार आहे. कारण ज्या वेळेला आपण दिशाहीन गोलंदाजी करतो त्यावेळेला आपल्या संघाची ही दिशा होत असताना बघतोय. एक व्हाईट सिंगल ऍड होईल. 21 धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 व्हाईटला 500 रुपये, 1 आलाय. लगातारचे 2 येणं गरजेचं आहे. तर ही संधी संकेत ठाकूर साठी आहे. आमचे घरच बंधू आज मात्र अमरदीप घरत भाऊ काय थांबण्याचं नाव नाही घेत आहे. यावेळेला मात्र पायडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. स्वीपचा फटका खेळायचा होता, तिथे पुढे सरसावला. माघारी जात असताना तिथे मात्र बघा क्षेत्ररक्षक फलंदाज पडला आणि तिथे मात्र धावचीतचं विकेट माघारी जावं लागणार आहे. सूरज इज अ बॅक टू द डग आउट. सर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि आपण बघतोय की उंबरठे संघाची सध्याची स्थिती खूप दैनंदिन आहे. कारण सुरुवातीला झालेली आपण बघतोय की सुरुवातीला हॅट्रिक झाली होती. जणू का पहिल्या षटकामध्ये संकेत ठाकूरने उंबरठे संघाचं कंबरड जणू मोडलं होतं आणि त्याच्यानंतर जी पडझड झाली त्या पडझडीमधून उठता आलंच आलं नाहीये. परंतु खेळ सावरण्याचा सूरज म्हात्रेने आणि दर्शनने इथे मात्र प्रयत्न केला. सूरजने सुद्धा चांगला खेळ केला, परंतु बघतोय आपण की धावचीची विकेटच्या माघारी जावं लागलं. दर्शन अजूनही मैदानावरती आहे, परंतु या सामन्यामधून आता संघर्ष करत माघारी जावं लागणार आहे. कारण तर संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो. खरं तर असं म्हणतात की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजभोग नशिबी येत नसतो. आयुष्यामध्ये प्रभू श्रीरामांना संघर्ष करावा लागला होता, भगवान श्रीकृष्णांना संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे आपण तर माणसं आहोत, त्यामुळे या संघर्षातून उठणं गरजेचं आहे. विचार वेगळा करावा लागेल. 2 षटक आहेत, 12 चेंडू सुद्धा आपल्या संघाला परत आणण्यासाठी खूप आहेत असं म्हणावं लागेल. परंतु ती आता विध्वंसता आपल्याला दाखवावी लागेल. उंबरठे संघासाठी आता तारणहार व्हावा लागेल, संकटमोचक व्हावं लागणार आहे. कारण उद्या शनिवार आहे, हनुमंताचा वार आहे समोर. यावेळेला 4था षटक, यावेळेचा बॉल, व्हॉट अ शॉट. इथे मात्र बघा, इथे मात्र हुक केलंय बॉलला आणि बॉलला पाठवून दिलं फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक झालाय प्रेक्षक आणि हा आलाय एक दणदणीत सनसनीत अगदी नवीन संजीवनी देणारा षटकार. ठोकला हा षटकार, ज्या दर्शनकडे खर तर खूप चांगली स्थिती आहे. यावेळेचा बघा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप बघा कुठे चाललाय. जाना था काशी पोहोच गए वाशे, परंतु चौकार जरूर आलाय आणि जरूर वेदांसाठी डीजे वाजला पाहिजे.
येस, खरं तर हा चौकार आलाय. अगोदरच बघितलं होतं की आपण रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची अगदी इनर एज घेऊन बॉल अगदी फाईन लेग क्षेत्रामधून लॉंग स्टॉप रिजन मध्ये फिरत फिरत घुमत घुमत बॉल चौकार गेला. आता चौकार आलाय आणि बघतोय आपण एक षटकारानंतर चौकार आलेला आहे. धावफलकावरती सध्या 31ला 4 स्थिती आहे. समोर आहे मंदार आहे. खरं तर गोविर्ले टीमचा हा एक चांगला खेळाडू आहे. कमी उंचीचा आणि अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आपल्या कर्णधारानं. लोअर फुलटॉ चेंडू इथे मात्र पुढे सरसावत खेचलाय बॉलला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आलाय आणि पकडलाय झेल आणि संपलाय आता मात्र दर्शन भाईचा इथे खेळ. दर्शनने बघतोय आपण तब्बल 10 चेंडूंचा खेळ केला त्यांनी. दोन आपण बघतोय की चौकार ठोकले, एक षटकार ठोकला होता आणि तो माघारी गेलाय. खरं तर त्याची खेळी इथे उंबरठे संघासाठी नवी संजीवनी देणारी खेळी होती, परंतु त्यालाही माघारी जावं लागलं. चांगला कॅच आपण बघितला तिथे, अगदी वाईडिश लॉंग ऑफला खेळाडूने पकडला, प्रफुल्ल तिथे पकडला होता. अगदी बॉल येईपर्यंत आपला आय कोऑर्डिनेशन त्यांनी चेंडूवरती टिकून धरलं होतं आणि शेवटला क्षणाला अगदी जमिनीवरती बसला आणि कॅच पकडला, माघारी पडला. मिलिंद म्हात्रे नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज आहे, उंचपुरा फलंदाज आहे. सुरुवातीलाच खरं तर डावखुऱ्या फलंदाजाची क्रेज असायची. यावेळेला आपण बघतो की कटर हेच डावखुरा गोलंदाज आहे आणि कटरचा सर वापर करताना त्याला पाहतोय आपण. म्हणजे डावा वर्सेस डावा, लेफ्ट वर्सेस लेफ्ट असं चाललेला सामना पाहायला मिळतोय आणि अप्रतिम डिलिव्हरी होती. खरं तर आमच्याकडे आमचे राजेश म्हात्रे गोलंदाज होते, ते डावखुरे होते. ते म्हणतात की मला ज्या वेळेला लेफ्टी फलंदाज येईल त्यावेळेला गोलंदाजी करायला मजा वाटायची, कारण लेफ्ट वर्सेस लेफ्ट हा कॉम्बिनेशन खूप चांगला असायचा, असं त्यांचं म्हणणं होतं. यावेळेचा बॉल हवेमध्ये बॅट गुगरली गेली, परंतु बॉलने इथे मात्र अँगल क्रिएट केला आणि इथे बघा वाईट धावसंख्या धावफलकावरती येते. सध्याच्या स्थितीला सध्या 32ला 5 अशी परिस्थिती आहे. 32 धावसंख्या धावफलकावरती आहे. चौथा षटक मार्गस्थ आहे. हनुमान नाईक सर आता मला वाटते जेवणाची सुट्टी झालेली आहे त्यांच्यासाठी. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा विचार सध्या करताना मिलिंद म्हात्रे मरतोय, परंतु बॅटला बॉल लागत नाही. सर प्रॅक्टिसचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट आपण म्हणतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची खूप जरूरत असते, परंतु ती कुठेतरी प्रॅक्टिस कमी होताना दिसतोय. अगोदरच बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट पकडला, हुसकावणी देत बॉल मागे चाललाय आणि तिथे बघा डीप मध्ये बॉल पकडण्यात आला, परंतु तिथे सिंगल कंप्लीट केली जातोय आणि सिंगलने इथून मात्र धावफलकावरती बघतोय आपण, धावफलकावरती धावा झाल्यात आता मात्र 33 धावसंख्या धावफलकावरती. 33ला 5 अशी परिस्थिती 4 षटकांमध्ये आहे. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 2 मॅच मध्ये सर आपण पाहिली होती की बेधडक फलंदाजी झाली होती. तब्बल 79-80 ते 77 ची धावसंख्या, म्हणजे म्हणजे पुष्कळ धावसंख्या होती. अशातच प्रतिस्पर्धीनी संघाने सुद्धा तेवढीच धावसंख्या कुठून काढली होती. म्हणजे इतका जवाब पत्थरसे आपल्याला पाहायला मिळालं आणि आता ती सध्या परिस्थिती थोडीशी बिकट झालेली दिसतोय. सुरुवातीला उंबरडे संघाचे गेलेल्या त्या विकेट मधून त्यांना उठता आलं नाही असं म्हणावं लागेल. जो मानसिक सायकोलॉजिकल प्रेशर त्यांच्यावरती देण्यात आलं गोविर्ले टीम कडून, त्या टीम कडून उचलताना पाहता आलं नाही. 33ला 5 आता सध्याची स्थिती आहे. शेवटचं षटक आहे, परंतु आपण वन डे क्रिकेटमध्ये शेवटचे 10 षटक आणि T20 क्रिकेटमध्ये शेवटचे 5 षटक हे नक्कीच डेड टू ओव्हर असं म्हणतो आणि दे माय धरणीटा अशी परिस्थिती त्यावेळेला असतोय. परंतु सध्याच्या परिस्थितीला काय करेल, कारण यस विनंती करतो जिते आणि त्याचबरोबर वळख दोन्ही टीमच्या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लगेच येण्याची कृपा करावी. आपला नेक्स्ट मॅच आपला असणार आहे जितवाई जिते बी विपक्ष जय हनुमान स्टार वलक. नाणेफेकीसाठी लगेच येण्याचं आहे. 5वा षटक जसं संपेल तसं आपण नाणेफेक घेणार आहोत. इथे बघतो डावखुरा फलंदाज मिलिंद म्हात्रे बॅक टू द डगआउट.
फलंदाजाला गोलंदाजाला आलेली आहे. तर पहिली हॅट्रिक आपण बघतोय की जरूर आपण पाहिलं तर संकेतने पूर्ण केली होती. त्यासाठी आपण बघतोय दीपक मोकल साहेबांचे 500 रुपये आलेले आहेत. अमरदीप घरत साहेबांचे 500 रुपये त्यांच्या मोबाईलमध्येच आहे. ते येतीलच आपल्याला. त्यामुळे 1000 रुपये आता मात्र अजूनपर्यंत एक प्लेअरनी कमवलेले आहेत. पुढे काय घडणार आहे, परंतु इथे धावसंख्या येणं गरजेची असणार आहे उंबरडे संघासाठी. परंतु अक्षरशः बॉदरेशन मध्ये असताना आपल्याला बघतोय तर 5 षटकांमध्ये 33 धावसंख्या कमी आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा टफ होताना पाहिलेत सर आपण. यावेळचा बॉल फास्ट अँड फ्युरियस. येस, नो डाऊट अबाउट दॅट. लेग बिफोर द विकेट. OUT आउट. माघारी जावं लागणार. विकेट तंबूच्या. आणि जय हनुमान स्टार वलक दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच यायचं आहे, कारण नाणेफेक करायची आहे. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. आपण बघतोय आत्ताच्याच घडीला मैदानावरती आपण घड्याळामध्ये 11:45 झालेली आहेत. म्हणजे 12 वाजायला फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. शे इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज आपण बघतोय समीर उभा आहे. समीर ठाकूर गोलंदाज बघतोय आता नाही. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड बॉलला चाललाय माघारी बॉल. वाईडिश लॉंग ऑन मध्ये बघा क्षेत्ररक्षक आलाय तिथे डीप मध्ये धावत आला तो. सिंगल तिथे कंप्लीट केली आहे आणि तिथे सिंगलने आता धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण बघतोय 34 धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. 34 लॉस ऑफ 7 विकेट. 7 विकेट. मला वाटते आजच्या दिवसाच्या या इतिहासामधले एवढ्या विकेट मी म्हणते उंबरडे टीमच्याच गेला असतील. याचं बघतोय आपण बॅटची आउट एज घेऊन बॉल माघारी चालला होता आणि तिथे सेकंड विकेटने यस इट इज अ नो बॉल आणि हा रनआउटचा विकेट आहे. म्हणजे 8वा विकेट माघारी चालताना दिसतोय. आणि दर्जेदार फटका. वाईडिश लॉंग ऑनला चौकार येतोय. ब्लॅक स्क्रीनला तिथे टच होतोय आणि दणदणीत चौकार ठोकते. साहेब जसे आले कानात म्हणाले चौकार ठोकायचा, त्याचा आवाज त्यांच्या कानापर्यंत गेला आणि इथे चौकार ठोकलाय. डीजे तुम्ही पण ठोका. बुमरो प्रीती जिंटा. इथे मात्र बुमरो होईल का? 2 चौकार येतील का? येतील. थांबावं लागेल तिथे क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंगॉनला. चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका. तिथे काय घडेल? धोका तिथे होता, परंतु तिथे आपण बघतोय विकेट किपर होता, त्यांनी बॉल फेकला नाहीये. त्याला माहिती आहे की धावसंख्या 2च काढली जाईल, पुढे अजून थ्रोची काही धावसंख्या जाऊ नये असे त्याचं म्हणणं होतं. बघतोय आपण सध्या रोशन म्हात्रे सध्याच्या घडीला गोटे आहे आणि खरं तर गोटे म्हटलं तर आमच्या कानोबा गावचे DK म्हात्रे यांचे जवळचे मित्र आणि आमच्या म्हणजे जवळजवळ 2007-2008 मध्ये खरं तर कॉलेज क्रिकेट गोट्याने खूप गाजवला होता. स्वामी विवेकानंद कॉलेज वरती नाव होतं गोट्याचं. यावेळेचा चांगला बॉल आहे. ऑन ड्राईव्हचा फटका. फास्ट अँड फ्युरियस बॉल माघारी चाललाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण झालेत आणि 5 षटक पूर्ण झालेले आहेत. जितवाई जिते बी आणि जय हनुमान स्टार वलक दोन्ही संघाला विनंती असेल आपण यायचं आहे. धावफलकावरती 43 लागल्यात आणि विजयासाठी सर 5 षटकांमध्ये तब्बल 44 धावांचा आवश्यकता असणार आहे. ते म्हणजे जय भवानी गोविर्ले संघाला. आणि जाऊया पुन्हा एकदा अमित म्हात्रे सरांकडे. यस, धन्यवाद. तर सामना असेल जितवाई जिते बी वर्सेस जय हनुमान स्टार वलक. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये. टॉस साठी हा सामना 3 षटकांचा आहे. चला या इकडं. जितवाई जिते आणि जय हनुमान स्टार वलक दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. जास्त वेळ घालवू नका. चला ठीक आहे. जितवाई जिते बी कॅप्टन
जो कॅप्टन पहिला ओपन त्याला टॉस दिला जाईल. कुठला पण कॅप्टन येऊ दे इथं. जर 5 मिनिटाच्या आतमध्ये आला नाहीत ना, या इकडे बा वलक संघाला विनंती आहे. वलक कॅप्टन आपण आला नाहीत तर जे आमचे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायला लागतील, याची दक्षता घ्या. लगेच टॉस देऊ आम्ही. तुम्हाला एक सांगतो, आणि इथं तुम्हाला डिसिजन सांगायचं आहे. कुठलाही प्लॅनिंग डिसिजन नाही आहे, टॉस बॉक्स मध्ये डिसिजन आहे. आणि नियम आहे, आपण काल पॉलिटिक्समध्ये नियम तेच लावलेले आहेत मित्रांनो. स्टार वलक संघ जर इथं आला नाहीत 2 मिनिटाच्या आतमध्ये तर समोरच्या टीमला टॉस दिला जाईल. यस, इकडे अमरदीप घरत यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. एका बाजूला वलक आणि एका बाजूला जिते. सामना 3 षटकांचा आहे, याची दक्षता घ्या. या इकडे नरेश. अमरदीप यांच्या शुभ हस्ते हेड अँड टेल. कोण मागतोय? यस, वलक मागतोय. टेल. परत उडवा. इथं जवळ टाक. टेल. हेड. नाणेफेकीचा कौल जिंकला जिते संघ. काय डिसिजन? फिल्डिंग करत असताना समोर वलक संघ आहे. किती धावामध्ये रोखण्याचा प्लॅनिंग असेल? 30-25. 30 आणि 25. आणि या नाईट रजनीमध्ये खेळताना जोह्याच्या मैदानावर मगाशी एक सामना तुम्ही जिंकलात, आता कसं वाटतंय? चांगलं वाटतं. धन्यवाद. शुभेच्छा असतील. इकडे जिते संघ नाणेफेक जिंकले. नरेश, आपल्या वाटेला फलंदाजी येते. 3 षटकांचा सामना आहे. किती धाव जमू शकतो? जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा प्रयत्न करू. बघूया आता. नरेश, या मैदानावर बरेच वेळा तुम्ही खेळलेले आहेत. अगदी या मैदानावर खेळताना कसं वाटतंय तुला? खरंच खूप आनंद वाटतं इथे या मैदानावर खेळताना. याच्यापूर्वी पण खेळलो होतो ना, आज पण खेळलो. चांगलं वाटतं. एकदम चांगला ग्राउंड बनवला आहे. सर्व श्रेय तुम्हाला तो जातेच. या नाईट मध्ये फ्लड लाईट जी वापर केलेला आहे, नेरेगावचे आमचे सुपुत्र आहेत, ती लाईट कशी वाटते? लाईट अति सुंदर आहे. लाईट तर फुल आहे, कमी अशी जास्त वाटत नाही. लाईट एकदम चांगली आणि पूर्णपणे बॉल चेंडूवर दिसतो. मारण्यासाठी एकदम चांगलं. शुभेच्छा नरेश. अगदी इकडे नाणेफेकीचं कौल जिंकलंय जितवाई जिते संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना 3 षटकांचा आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय स्टार वलक संघाला. सामन्यामध्ये द्वंद्व अगदी मजा येईलच, परंतु ही जी मॅच चालू आहे उंबर्डे वर्सेस एका बाजूला गोविर्ले यांच्यामधला घमासानी आहे. महामुकाबला तुम्ही आपण पाहत आहोत. आपण पाहत आहात, ऐकत आहात. अटल करंडक 2025 भव्य दिव्य आयोजन, तिसरी रात्र. जाऊया बॅक टू द कमेंट बॉक्स. थँक्यू म्हात्रे सर. तर 44 धावांचा उद्दिष्ट समोर ठेवलंय ते उंबर्डे संघानं टीम गोविर्ले संघासाठी. आणि ते 44 पार करण्यासाठी सलामीची जोडी गोविर्ले संघाकडनं मैदानात उतरली आहे. स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईक एंडवर खऱ्या अर्थानं आज या रात्रीमध्ये विहंगम दृष्ट मैदानामध्ये दिसतंय. फ्लड लाईट्स खूप सुंदर. नुकताच म्हात्रे सरांनी त्याचं वर्णन केलं होतं की अतिशय सुंदर पद्धतीचं हे सुसज्ज असं मैदान, क्रिकेटसाठी असं पोषक वातावरण आणि या अतिशय सुंदर वातावरणात खेळली जाणारी स्पर्धा. गोविर्ले संघासाठी 44 धावांचं उद्दिष्ट समोर आहे. उंबर्डे संघानं जेव्हा सामन्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती, संकेतनं उंबर्डे संघाचं खरं तर कंबरडा मोडला असं म्हणू शकतो. इतकी भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये जाणवली. त्याच्यातून उंबर्डे हा संघ सावरलाच नाही आणि केवळ 5 षटकांच्या अंती 43 धावा जमवू शकला आणि 44 धावांचं उद्दिष्ट जमवायचं आहे ते गोविर्ले संघासाठी. गोविर्ले संघाकडनं स्ट्राईक एंडवर आहे तो संकेत, अर्थातच गोलंदाज. येस, अष्टपैलू खेळाडू आहे तो संकेत. आता स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाज आहे, पहिल्या षटकासाठी वापरला जातोय दर्शन.
पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये फेकला गेला होता. थोडस तिथं क्षेत्ररक्षकाकडनं चूक होते आणि पहिली धाव नोंदली गेली या इनिंग मधली संख्येच्या बॅट मधून. स्वतःच आणि टीमचं खातं सुद्धा खोललं या एका धावेनं. 44 धावांना सामोरे जायचं असताना क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर जो आहे तो कोणता तुमचा फिक्स नसतो की तुम्ही त्या टोटलला तुम्ही सहज चेस करू शकताय. ओहो थोडीशी एज लागली होती बॅटची, परंतु क्षेत्ररक्षकावर यष्टीरक्षकापर्यंत ती पोहोचली नाही. गोलंदाज फलंदाज आणि 3 विकेट, 3 चौकार आणि 3 षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याच दरम्यान एक खूप चांगला चेंडू फेकला गेला गोलंदाज दर्शन यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं धाव नोंदली गेली. तदनंतरचे 2 सरळ चेंडू निर्धाव आले. यावेळचा चेंडू मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. तिथं क्षेत्ररक्षक थांबवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूंनी मात्र सीमारेषेचं उल्लंघन केलंय आणि अंपायर संतोषजी चौधरी यांच्याकडनं इशारा येतो. यस, हा येतोय सुंदर आणि देखणा चौकार. या सुंदर चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येला. जरी धावसंख्या कमी असली तरी कोणती जे स्कोर आहे क्रिकेटमध्ये तो डिफेंडेबल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार अपील केलाय, परंतु अंपायरने ते फेटाळलं. त्यांना माहित आहे चेंडूची जी पिचिंग होती ती कुठेतरी मिडल आणि लेग स्टिकच्या दिशेने जाणारी होती आणि त्याच्यामुळेच अंपायरचा इशारा येतोय की लेग बाईटच्या रूपाने एक धाव फलकावर जोडली जाईल. एकूण धावसंख्या होते ती 6. कोणताही गडी अजूनही जमावला नसला तरी मात्र इकडे षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अमरदीप यांच्याकडून. आणि एक आता अमरदीप सरांनी आता मात्र एक वेगळं पारितोषिक लावलंय. पब्लिक मध्ये जर कोणी कॅच घेतला तर त्या खेळाडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि समालोचकांनी सुद्धा घेतलं तरी सुद्धा त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक असेल. याच दरम्यान मला वाटतं पहिला झेल होतोय की काय, परंतु इथं विकेटचं पतन झालंय आणि पहिला गडी गमावतोय तो गोविर्ले संघ. धावसंख्या आहे ती 6. या धावसंख्येवर पहिला गडी बाद पडतोय.
वेळेस मात्र एक संधी निर्माण करून दिली आहे या गोलंदाजानं आणि इथं मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलाय. गडी क्रमांक 2 बाद होतोय. गोविर्ले संघाला बसतोय दुसरा धक्का. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये इनिंग मध्ये आपण नमूद केलं होतं की पहिले 2-3 पहिल्या फेरीचे जे सामने झाले त्याच्यामध्ये मात्र धावांचा उच्चांक गाठताना आपण बघितला. तदनंतर मात्र ही इनिंग जेव्हा या सामन्याला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं कुठेतरी विकेटचं थोडासा बदल दिसतोय. गोलंदाजांना साथ देणारी विकेट बनले की काय असं शंका यायला लागली. कारण पहिले संकेतनी एक हॅट्रिक घेतली होती, केवळ 44 धावांवर थांबवलं ते उंबर्डे संघाला. तदनंतर जेव्हा गोविर्ले संघाची वेळ आली तेव्हा मात्र पहिल्या षटकानंतर केवळ धावावर धावा जोडल्या गेल्या 6 आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विक्रम चालक मालक संघटना पेन तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे देवचंद म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं. अगदी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि अनेक वर्षांनी क्रिकेट खेळलंय त्या देवचंद म्हात्रेंचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय अटल कर्नाटक 2025 मध्ये. याच दरम्यान एक कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दिशेने जात चेंडू झाला सीमा पार. येतोय हा एक पुन्हा एकदा चौकार. ला सामोरं जायचं अजून. पुढचा चेंडू एक हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आणि एक अजून एक वेगळं बक्षीस आहे. सौ प्रमिलाताई मोकल यांच्या जर बॅनरला जर चेंडू मारला गेला तर मात्र तिथे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. स्ट्रेट पद्धतीने खेळला गेला तर. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होईल आणि 2 धावांच्या नंतर धावफलक हलता राहतोय आणि धावफलक वधारतोय. धावसंख्या झाली ती 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. जितकी कमी टोटल असते तितकं मात्र दडपण जास्त होत असतं फलंदाजांवर. यावेळचा चेंडू ब्लॉक हॉक मध्ये फेकलेला. अगदी बांधून ठेवलं खेळाडूला या फलंदाजाला. कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये आणि एक एक डॉट चेंडू जाईल तसं मात्र दडपण आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत जात आहे आणि गोविर्ले संघावर थोडस दबाव येण्याचा प्रयत्न सुरू केलाय तो गोलंदाज जय यानं. कारण आतापर्यंत त्याच्या गोलंदाजाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार जरूर गेला, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि 5वा चेंडू निर्धाव. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला या षटकाचा आणि 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. पुन्हा एकदा इथं मारताना चेंडू प्लेट ऑन झालाय. चेंडू सरळ जाऊन यष्टीवर आदळलाय आणि तिसऱ्या विकेटचा पतन होतोय. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. धावा लागल्यात बोर्डवर 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होतोय. जरूर वापसी करतोय तो उंबर्डे संघ. षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. दोन्ही गोलंदाजांनी अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी फेकली गेली आणि केवळ 12 धावा बोर्डवर लागल्यात. आता इक्वेशन बदललंय. 18 चेंडूत 32 धावांची गरज आहे. आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतो कोणताही टोटल क्रिकेटमध्ये सेफ मानली जात नाही आहे. आपल्याला आठवत असेल 1983चा जो अंतिम सामना झाला होता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, याच्यामध्ये सुद्धा केवळ 183 धावा 60 षटकामध्ये जोडल्या गेल्या होत्या. असं वाटत होतं की एकतर्फी हा सामना वेस्ट इंडिजचा संघ जिंकून तिसरं सलग
विश्वचषकाची हॅट्रिक कंप्लीट करेल असेच चिन्ह मैदानावर प्रस्थापित झालं होतं, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि ते 183 धावाला सामोरे जात असताना वेस्ट इंडिजचा पूर्ण संघ केवळ 143 धावांनी 140 धावांवर गारद झाला आणि 43 धावांनी तो भारतीय संघ विजयी झाला होता आणि पहिल्या विश्वचषकावर कपिल देव निकंज या सरांनी नाव कोरलं होतं भारताचं. त्याच्यामुळे आपल्याला आठवत असेल की कोणती टोटल ही क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाहीये. 18 चेंडूत 32 धावांची गरज आहे. आता मात्र कुंभाडे संघाने कमबॅक केले आहे. तिसरं षटक अतिशय महत्वपूर्ण असेल या दोन्ही टीमसाठी. अठरा चेंडूत 32 धावा. मॅच आता दोन्ही टीमकडे समसमान संधी उपलब्ध करून दिल्या. खऱ्या अर्थानं दोन गोलंदाज अर्थातच दर्शन आणि जय यांनी अफलातून गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा दर्शनकडेच चेंडू सोपवला गेलाय. हे षटक अतिशय महत्वाचं असेल गोविर्ले संघासाठी खास करून, कारण या षटकात जर धावांचा ओघ वाढला नाही तर निश्चित दबाव येईल तो मात्र गोविर्ले संघाला. जाऊया दर्शनच्या या षटकाकडे. समोर आहे स्ट्राईक एंडवर फलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा हलक्या हातानं सावध सुरुवात म्हणू शकतो आपण या षटकाची केली आहे. एक रणनीती आखली या दोन्ही फलंदाजांनी. स्वप्नील आणि त्याच्या समवेत आहे हेमंत. हेमंतला स्ट्राईक एंडवर आणलंय. कदाचित आक्रमक फटके मारण्यासाठी एका बाजूने मोठे फटके मारेल आणि दुसऱ्या बाजूने मात्र सिंगल डबलचं कदाचित ही स्ट्रॅटेजी असावी. दर्शन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉट वरून ज्या क्षणी रिलीज झाला यष्टीरक्षकाच्या हातात कोणत्याही प्रकारची धाव जोडली जाणार नाही आणि एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या दोन फलंदाजावर दबाव वाढवण्याचं काम दर्शन करतोय. आता असं वाटतंय की मॅच फसते की काय गोविर्ले संघाकडनं. प्रत्येक चेंडूवर आता मात्र आवश्यक धावांची गती वाढताना दिसते. दर्शन टू हेमंत. यावेळेस पुन्हा एकदा प्ले डन होतोय आणि डगआउट मध्ये परतावा लागेल आणि मोठा धक्का बसतोय गोविर्ले संघाला. मॅचवर पूर्णतः गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतंय. अगोदरची इनिंग पाहिली तर संकेतने खूप छान गोलंदाजी केली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकात सुद्धा एक चांगला गोलंदाजी केली. त्याच्यानंतर जेव्हा उंबरडे संघाची वेळ आली तेव्हा असं वाटत होतं की हा सामना जो आहे की गोविर्ले संघ एकतर्फी जिंकेल की काय, परंतु सर्व अंदाज इथं चुकवताना हे क्रिकेट सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आस्वाद घेत असताना या रात्रीच्या स्पर्धेमध्ये दर्शनचं तिसरं षटक. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. म्हणजे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आज सध्याच्या घडीला जर पाहायचं झालं तर उंबरडे संघानं कमबॅक केलंय आणि थोडासा दबावाखाली आहे तो गोविर्लेचा संघ. यावेळेस डावखुरा फलंदाज समोर आहे दर्शनच्या मंदार ठाकूर आणि स्वप्नील पाटील. स्वप्नील आणि मंदारची जोडी गोविर्ले टीम साठी चांगली कामगिरी करेल का, परंतु एक अतिरिक्त स्वरूपाचा स्वैर पद्धतीचा चेंडू फेकला गेला दर्शनच्या गोलंदाजी मार्फत आणि 1 धाव नक्कीच धावफलकात जोडली जाईल. धावसंख्या झाली आहे 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र अलंग द कार्पेट खेळला. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर आणि येतो हा दणदणीत षटकार.
500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक षटकार ऑलरेडी मारला गेलाय, अजून येणारे 2 जर षटकार मारले गेले तर निश्चित इथं 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षात जमा झाले आहेत. दर्शनच्या षटकातील पुढचा चेंडू या डावखुऱ्या फलंदाजाला. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवर फेकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव पद्धतीनं सांगता गेला. जरी प्रिव्हियस डिलिव्हरीवर जेवढी षटकार आला असला तरी मात्र चांगलं कमबॅक केलंय दर्शन यानं. आणि धावसंख्या आहे ती बोर्डवर 20. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र समालोचन कक्षाकडे येणारा चेंडू इथं मात्र झेल टिपलाय, सुरेख झेल टिपलाय या खेळाडूनं. आणि या डावखुऱ्या फलंदाज परत पाठवलाय, तंबूचा रस्ता दाखवलाय. मी आमंत्रित करतो डीजेला. क्रमांक 3चा खेळ संपुष्टात आलाय. त्याला ड्रिंक्स मैदानावर घेऊन जा. आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 20. म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. प्रति षटक 12 धावांची गरज आहे. हा सामना जर जिंकायचा असेल गोविर्ले संघाला, खऱ्या अर्थानं आता हा सामना दोन्ही संघाकडे इक्वेलिटी मध्ये आहे. समान संधी आहे दोन्ही संघाला. एकीकडे उंबरडे संघ थोडस झुंज देतोय कारण त्यांच्याकडे केवळ 44 धावा असताना अप्रतिम गोलंदाजी केली. 3 गोलंदाज वापरले. 3 गोलंदाज आतापर्यंत 3 षटकांसाठी 2 गोलंदाज खऱ्या अर्थानं वापरलं गेलं. आणि या दोन्ही गोलंदाजांनी अतिशय उत्तम कामगिरी करत केवळ 20 धावा दिल्या त्या 3 षटकांमध्ये. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि बोर्डवर लागल्यात केवळ 20 धावा. म्हणजे सध्याच्या घडीला जर आपण बघायला गेलो तर डॉमिनेटिंग क्रिकेट करतोय तो उंबरडे संघ. गोविर्ले संघाला आतापर्यंत थांबवण्यात त्याने यश आलंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची आवश्यकता आहे. या 24 धावा बनवायच्या आहेत म्हणजे प्रति षटक 12 धावा जमावाव्या लागतील. आणि ते जमावण्याचं काम ते आता कार्य पार पाडावं लागेल. फलंदाज स्वप्नील पाटील आणि मिलिंद घरत या 2 फलंदाजांना. 4थं षटक घेऊन येईल उंबरडे संघाकडनं गोलंदाज. "24 runs required from 12 balls." मॅच अगदी रोमहर्षक स्थितीत जाऊन पोहोचेल कारण 12 चेंडू 24 धावा. असं वाटत होतं की गोविर्ले संघ थोडासा कम्फर्ट झोन मध्ये आहे, परंतु त्यांना बॅकफुटवर ढकलण्याचं काम या 3 गोलंदाजांना केलंय. आणि 4थ्या गोलंदाजासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज मिलिंद म्हात्रे यांना. समोर असतील उजव्या हाताचा फलंदाज अमरदीप घरत सरांनी पुन्हा एकदा ते 500 रुपयाचे पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी म्हणजे षटकार हॅट्रिक साठी. मिलिंद म्हात्रे. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. अतिशय सुंदर पद्धतीनं फेकलेला चेंडू दबाव वाढवतोय फलंदाजांचा. 11 चेंडू 24 धावा. मॅच कोण जिंकल इथं मात्र प्रश्नचिन्ह आहे उभा टाकलं या मैदानावर. 11 चेंडू 24 धावा. यावेळेस मात्र एक वेगळा प्रयत्न केला फलंदाजांनी मारण्याचा. केवळ एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि एक धाव मात्र फलंदाजांचा प्रेशर वाढवेल. इक्वेशन बदलतंय. 10 चेंडू 23 धावा. आता मॅच मध्ये परतलाय खरं तर उंबरडे संघ. 10 चेंडू आणि 23 धावा. इथून एका फलंदाजाला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. येस आणि तो फटका येतोय. फलंदाज मिलिंद याच्या बॅट मधून आलेला देखणं मच नीडेड षटकार. गोविर्ले संघाला दबाव वाढत होता प्रत्येक डॉट चेंडूवर आणि जो दबाव रिलीज करण्याचं काम या षटकाराने केलंय आणि तो षटकार आणलाय मिलिंद
घरात या खेळाडूनं खरंच मी म्हटलं होतं की 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे या दबावातून बाहेर पडण्यासाठी आणि ते काम करतोय मिलिंद. म्हणजे एक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे किंवा 3 चौकार मारले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक झाली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 वाईड टाकले कन्झर्वेटिव्ह म्हणजे सलग 3 चेंडू वाईड फेकले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आता बक्षीस कोणत्या स्वरूपात आहे यावेळेस परत एकदा मला वाटतं सुंदर फटका कन्झर्वेटिव्ह बॅक टू बॅक सिक्सर येतोय मिलिंद घरात याच्या बॅट मधून आलेला पुन्हा एकदा मच नीडेड षटकार. गोविरले संघ बॅकफुटवर ढकलण्याचं काम करतोय आणि दबावात टाकतोय तो गोलंदाज मिलिंद यांना. सुरुवात चांगली केली होती धडाक्यात, पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 1 धावेनं आणि नंतरच्या सलगच्या 2 चेंडूंवर 2 षटकार, 1 षटकार येणं बाकी आहे 500 रुपयासाठी. आणि मला वाटतं अमरदीप घरात सरांचं हे पारितोषिक या मिलिंद घरात या खेळाडूनं मात्र पटकावलंय आणि कन्झर्वेटिव्ह षटकारांची हॅट्रिक या मैदानात मिलिंद घरात या खेळाडूनं पटकावले आहे. डीजे थँक्यू. प्रत्येक इथून येणाऱ्या प्रत्येक षटकार चौकारास विशाल ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे इथं बक्षिसांची पर्वणी आहे. जितक्या धावा बोर्डवर लागलेत नाही तिथं प्रत्येक चेंडूवर मला वाटतं बक्षीस लागली जाते. बघा येणारे 3 सलग षटकार खऱ्या अर्थानं मारले गेलेत. इथं 6 षटकार लागतील का? या वेळेस मात्र चेंडूला ढकलून दिलाय. इथून येतं मात्र 3 षटकारांच्या नंतर येतोय एक चौकार आणि खऱ्या अर्थानं या एकच षटकात मला वाटतंय उंबरडे संघाची हवा जवळपास जणू काढून घेतली मिलिंद घरात या खेळाडूंना. आणि 3 षटकारानंतर एक येतोय देखणा आणि सणसणीत दणदणीत चौकार. आता गोलंदाजाला एक सुवर्ण संधी, हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. अमरदीप घरात सर आज मात्र पेटून उठलेत. ही इज ऑन फायर. बघा आता कंप्लीट झालं ना, 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती बोर्डवर 43. आता केवळ 1 धावेची गरज आहे म्हणजे मॅच फिनिश करायला उंबरडे संघाला अगदी तोंडातून हा विजय हिसकावून घेतलाय मिलिंदच्या या 4 देखण्या फटक्यानं. फुल टॉस आणि त्याला दिलाय माफ करा अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आणि चेंडू गेलाय डीप मिड ऑफच्या दिशेनं. 4 धावांबरोबर हा विजय साजरा करतोय गोविरले संघ. असं वाटत होतं की चाचपडतोय की काय. सुरुवात अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने केली होती. उंबरडे संघाने चांगलं कमबॅक केलं होतं. त्यानंतर मात्र या मिलिंद घरात या खेळाडून मात्र इथं वादळ उठवलं आणि सरळ 3 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं मात्र विजय संपादन केलं आणि उंबरडे संघाच्या अगदी हातातोंडाशी आलेला विजय मात्र खेचून आणला आणि त्यांना नेस्तनाबूत केलं या मिलिंदच्या 4 देखण्या फटक्याने आणि विजय संपादन केला. कॉंग्रॅच्युलेशन टीम गोविरले संघ आणि हार्ड लक उंबरडे संघ. काय अफलातून खेळी साकारली. अगदी साहिल आवरे संघाचा जो साहिल खेळाडू होता त्याच्या फटक्याची आठवण या मिलिंद घरातच्या फटक्याने आणून दिली आणि खरंच आजच्या रात्रीमध्ये सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारा क्रिकेट या जोहेच्या मैदानावर होतोय.